नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी लाभ घेतलेला आहे आणि त्यांना आता जे TRTI बार्टी RT सारथीमध्ये जे फॉर्म आहे तर ते सुटलेले आहे ग्रॅज्युएशन लेवलचे, तर त्यांच्यात UPSC असेल, MPSC ग्रुप बी, ग्रुप सी आणि RRB अशा प्रकारचे जे फॉर्म आहे तर ते सुटलेले आहे। तर त्यांच्यामध्ये जो फॉर्म आहे तर तो पहिला भरता येत नव्हता, तर त्याची जी लिंक आहे तर ती सुरू झालेली आहे। जर तुम्ही ऑलरेडी पोलीस भरती TRTI मधून लाभ घेतलेला असेल तरीसुद्धा तुम्ही जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकणार आहे। अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सिम्पली गुगलवरती TRTI-Maharashtra.gov या वेबसाईटवरती विजिट करायचं आहे। जसे तुम्ही या ठिकाणी विजिट करणार तुम्हाला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल। तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी नोटिफिकेशन आहे तर ती दिलेली आहे। या ठिकाणी आपण पहिली जी टॅब आहे यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही TRTIचे असेल किंवा बार्टीचे असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार जो फॉर्म आहे तर तो लिंक ओपन करायचा आहे। तर या ठिकाणी आपण TRTIसाठी अप्लाय करणार आहे। तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करणार आहे। लॉग इन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ईमेल ID आणि आपला जो पासवर्ड असतो तर तो एंटर करून आपल्याला सिम्पली लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यावरती मी जो फॉर्म आहे तर तो फॉर्म भरला जातो आहे की नाही तर ते पाहण्यासाठी मी जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी भरलेला होता। तर माझा फॉर्म जो आहे तर तो या ठिकाणी अप्लाय झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा ग्रुप बी किंवा ग्रुप सीसाठी किंवा राज्यसेवा असेल, UPSC असेल, MPSCमध्ये कुठल्याही पोस्टसाठी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही कुठल्याही पोस्टला या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर अशा प्रकारची जी अपडेट आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे। आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। थँक्यू।